श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत. कसे तर चला सांगते तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोट मंडळद्वारा आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा दरवर्षी होत असते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या पादुकांचे दर्शन हे त्यांच्या भक्तांना दिले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ मंदिर आलोडी याद्वारे मंदिरामध्ये स्वामींच्या पादुका आणि पालखींचे आगमन झाले होते. तर याच विषयी आजचा आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे, मेन मंदिराचं जे गेट आहे तिथे खूप सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. तिथून तर मंदिराच्या मेन गेटपर्यंत सुद्धा रांगोळी काढली गेली होती. दरवर्षी इथे महाराजांच्या पादुकांची परिक्रमा येत असते. अशा भाविक भक्तांना ज्यांना अक्कलकोटला जाणे शक्य होत नाही ते या ठिकाणी येऊन महाराजांचे दर्शन घेत असते. मीही त्यातील एक आहे. सुंदर अशी रांगोळी काढली होती. महाराजाच्या मंदिराला सुद्धा उंबरठ्याला हळदीचे लेपन केले होते आणि हळूहळू भाविकांची गर्दी होत होती. साधारणतः मी इथे सकाळी 9:30ला पोहोचले होते आणि पादुकांचे दर्शन घेण्याची ही जी वेळ होती ती 10 ते 11पर्यंतची होती. त्यामुळे मी थोडी लवकर गेली होती, कारण नंतर भाविकांची बरीच गर्दी होत असते आणि मग गर्दी झाली की प्रत्येकाला वाटतं की आपल्याला महाराजांच्या पादुकांचे किंवा महाराजांच्या पालखीचे दर्शन आरामात व्हावे. तर हे आपले स्वामी आज गुलाबी अशा वस्त्रामध्ये सजलेले आहे आणि मंदिराकडनं खूप सुंदर अशी तयारी केली जाते. कुठलाही स्वामींचा कार्यक्रम असो, म्हणजे महाराजांची पुण्यतिथी असो, महाराजांचा प्रगट दिन असो किंवा दत्त जयंती असो, कुठलाही कार्यक्रम असो, इतक्या उत्साहात साजरा केला जातो आणि प्रत्येक व्यक्ती तितक्याच प्रेमाने, श्रद्धेने, परिश्रम किंवा मग महाराजांप्रती कृतज्ञता, आपली भक्ती दर्शवत असते. तर हे असं सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, इथे किती सुंदर महाराजांचं वटवृक्षाचे इथे फोटो आहे आणि त्याला सुंदर समयांनी दिवे लावून फुलांनी तयारी केलेली आहे. तसेच महाराजांच्या ज्या पादुका किंवा पालखी येणार आहे तर त्यासाठी सुद्धा इथे तयारी केलेली आहे. इथे महाराजांची पालखी ठेवण्यात येणार आहे आणि याला सुद्धा फुलांच्या पाकळ्यांनी, सुंदर अशा फुलांनी सजावट केलेली आहे. इथे तुम्ही बघत सर्व भाविक जे आहेत हे आपापल्या परीने जे आहे इथे मदत करत आहे सजावटीसाठी. महाराजांनी खूप मस्त असा पांढऱ्या शुभ्र कलरचा फेटा आणि गुलाबी कलरचे वस्त्र घातलेले आहे आणि सज्ज झालेले आहे आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी. इथे हळूहळू भाविक भक्त येऊन राहिलेले आहे. बरीचशी गर्दी होऊन राहिली आहे हळूहळू, कारण जसजसं प्रत्येकाला वेळ मिळतो तसतसं आणि जसे लोकांना माहीत पडते की आज महाराजांची पालखी येणार आहे तसतशा इथे भाविकांची गर्दी वाढत जाते. प्रत्येकजण इथे महाराजांच्या पादुकांची, महाराजांच्या पालखीची वाट पाहत आहे, आतुरतेने वाट पाहत आहे. कधी येणार, कधी दर्शन घेणार, असं झालेलं आहे सर्वांना. इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं फुलांनी सजावट केलेली आहे पालखी ठेवण्यासाठी. फुलांची छान अशी गादी तयार केलेली आहे आणि त्यावर मस्त स्वस्तिक काढलेलं आहे आणि या ठिकाणी आपले स्वामी महाराज विराजमान होणार आहे. साधारणतः 10 ते 11ची वेळ देण्यात आली होती सर्वांना, कारण पालखी दुसऱ्या ठिकाणून इथे येणार होती. त्यामुळे 5-10 मिनिट थोडं मागे पुढे होतच असते, कारण लांबून यायला. इथे तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये प्रत्येकाला व्यवस्थित महाराजांच्या पालखींचे, पादुकांचे दर्शन व्हावे म्हणून रस्त्याच्या मध्ये असं लाईन बनवण्यासाठी सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे की इथे गर्दी न होता प्रत्येकजण व्यवस्थित महाराजांचं दर्शन घेईल. इथे
इथे मंदिराकडनं जे कोणी भक्त महाराजांच्या दर्शनाला येतील त्यांच्यासाठी इथे महाप्रसाद किंवा प्रसादाची सोय केलेली असते. प्रत्येक कार्यक्रमाला हे करतात आणि इथे सर्वजण मागे वळून वळून पाहत होते की कधी पालखी येणार. पालखी येतपर्यंत आम्ही साधारणतः अर्धा तास इथे महाराजांच्या नामाचा जप केलेला आणि इतकं सुंदर वाटत होतं. सर्व इथे मागे वळून पाहते पालखी कधी येणार कधी येणार आणि तो वेळ तो क्षण शेवटी आला. इथे महाराजांच्या पालखीचे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे आगमन झालेले आहे. सर्वांची आतुरता इथे संपली आणि इतकं सुंदर वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं, तुम्हाला काय सांगू. हे बघा इथे महाराजांच्या पालखीचे महाराजांचे असे स्वागत करण्यात आले. हा अनुभव खूप वेगळा असतो, तुम्ही सुद्धा अनुभवा. इथे खूप सुंदर प्रकारे असे महाराजांचे दर्शन झालेले आहे. आता आपण महाराज दिसले की आपण कसं हे होऊन जातो, कितीही लाईनमध्ये लागायला म्हटलं किंवा व्यवस्थित दर्शन घ्यायला. ते सांगत होते की पालखी ठेवणार इथे, 1 तास पालखी थांबणार, तुम्हाला आरामात दर्शन घेता येईल. पण आपण स्वामी भक्त, आपल्याला असं वाटते की कधी आपण स्वामींचे दर्शन घेतो आणि कधी नाही असं होते. म्हणून सर्व तिथे पालखी ठेवायच्या आधी जशी पालखी आली त्याच क्षणापासूनच ते दर्शन घ्यायला सुरू झाले होते. पण खूप सुंदर अशा आरामात पद्धतीने इथे स्वामींचे दर्शन झाले. असं वाटलं की मी अक्कलकोटलाच गेली आहे आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं. तुम्ही सुद्धा हा अनुभव इथे घ्या, महाराजांचे दर्शन घ्या. महाराज तुम्हा सर्वांना तुम्हाला जे जे इच्छित आहे ते ते चांगल्या गोष्टी देऊ. इथे गर्दी फार वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण प्रत्येक जण स्वामींचा नामस्मरण करत होते आणि इथे आरती लागलेली आहे. परिक्रमा थ्रू पादुका येत असतात किंवा पालखी येत असते तर आरती केल्या जाते. इथे पण स्वामींची आरती केल्या गेली. खूप आरामात असं प्रत्येकाचं दर्शन झालं. आम्ही सुरुवातीलाही दर्शन घेतलं, म्हणजे मी आणि माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि माझी मुलगी सोबत होती. आमचं मन काही भरतच नव्हतं. मग गर्दी जशी कमी झाली आम्ही पुन्हा लाईनमध्ये लागलो आणि पुन्हा दुसऱ्यांदा महाराजांचे दर्शन घेतले. असं वाटत होतं की त्या पालखीजवळच उभं राहावं, महाराजांकडेच पाहत राहावं आणि तिथून इकडे यावंच नाही बाहेर. पण मग कसं प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असते, त्यामुळे आपल्या भावनांना थोडं आवरावं लागतं आणि प्रत्येकाला स्वामींचं दर्शन घेऊ द्यावं लागतं. स्वामी हे प्रत्येकाचेच आहे, कुठल्या एकाचेही नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा दर्शन घेतलं आणि मग आम्ही प्रसाद घेण्यासाठी निघालो. तर अशा प्रकारे सुंदर असं स्वामींचं दर्शन झालं. महाराजांच्या सेवेत मी ज्या दिवशीपासून आले, आज 4-5 वर्ष झालेत आणि तेव्हाचा तो दिवस आणि आजचा तो दिवस, जेव्हा केव्हाही महाराजांची ही पालखी किंवा ही परिक्रमा इथे येते ना, माझ्या डोळ्यातून असं पाणी निघतं. काय माहीत का बरं, ते एक इमोशन असेल. आता आम्ही इथे थांबलो होतो आणि पालखी परत जाण्याची वेळ आली होती, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला आणि मुलीला बाहेर बोलवत होते की चल आपण पालखीपर्यंत जाऊ, महाराजांच्या शेवटपर्यंत आपण जातपर्यंत तिथे सोबत राहू. तर इथे आम्ही बाहेर आलो होतो मंदिराच्या. आता ही पालखी इथून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. इथे आलो, शेवटी नमस्कार घेतला महाराजांचा आणि आम्ही सुद्धा आमच्या घरी जायला निघालो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.